नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर जसे की आपण ठरवतो तसे कधीच आपले काम होत नाही, तसेच काहीशी गत आज माझी झालेली आहे. तर हे बघा, सकाळी हे मी ब्लाऊज आधीच शिवून ठेवलेले होते. 2 ब्लाऊज होते शिवायचे आणि एक अल्टर करायचा होता. तर मी तो पिशवीत पॅक करून ठेवला आणि त्यातलाच एक जो ब्लाऊज होता तो हुक लावायला दिलेला होता, तो त्यावेळेस आलेला नव्हता. म्हणजे मामींनी दिलेला नव्हता हुक लावून. तो आता त्यांनी आणून दिला. तर हे बघा, तोही मी पिशवीत ठेवून देणार आहे. व्यवस्थित घडी घालून तो मी साईडला ठेवून दिला. त्यानंतर मी सकाळपासून सर्व घरातील कामे आटोपून हा एक ब्लाऊज शिवून घेतलेला आहे. तर सिंपलच रेग्युलर यूजची साडी आहे, पण त्यांचं असं म्हणणं होतं की साडी महागातली आहे, त्यामुळं बाहीला अशी देवसेना बाही शिवा. शिवताना मला वाटले नव्हते की साडीच्या ब्लाऊजला अशी ही बाही छान दिसेल, पण ती नक्कीच उठून दिसत होते आणि शिवण्यातही खूप छान आली होती. त्यांचे माप एकदम लहान होते, म्हणजे 32चे माप होते, त्यामुळे ती काही बाही मला बसली नाही. पण हा ब्लाऊज खूपच छान झाला होता. त्यानंतर बघा, मी ठरवले होते की मला गुरुवारी, मी जसे की आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितले होते, मला गुरुवारी दुसरा ब्लाऊज द्यायचे होते. पण त्यानंतर अचानकच माझे हे काम वाढून बसलेले आहे. अचानकच माझ्याकडे ही ऑर्डर आलेली आहे. ती नागपंचमीला इथे आल्यामुळे इकडे साड्या घेऊन आली. तिच्या दिराचं लग्न होतं, त्यामुळे तिने ह्या 4 साड्या घेतलेल्या आहेत. तर हे बघा, पहिली पार्टीवेअर आहे, दुसरी कॉटन टाईप आहे आणि तिसरी देखील ही पार्टीवेअरच साडी आहे. ती अचानकच साडी घरी घेऊन आली. ब्लाऊज शिवायचे आहेत, साड्यांना पिको फॉल करायचे आहेत, त्यामुळे ती माझ्याकडे पहिल्यापासून ब्लाऊज शिवत होती, त्यामुळे मला तिला नाहीही म्हणता आले नाही. हे बघा, ही पूर्ण पार्टीवेअर साडी आहे, नेटेड साडी आहे. ही मस्त दिसते, खूपच छान आहे. अर्धी अशी भरून आहे आणि अर्धी होऊन गेले. बघा, मी तुम्हाला खोलून दाखवते, किती छान साडी आहे. तिचं असं म्हणणं आहे की ही साडी आहे ती 6,000ची आहे. तिच्या दिराच्या लग्नासाठी तिने घेतलेली आहे. तिचेही लग्न होऊन आता काही फारच वेळ झालेला नाही, जवळपास म्हणजे जेमतेम 3-4 महिने तिच्या लग्नाला झाले असतील. म्हणून तिला म्हणजे मी शिवलेले ब्लाऊज आवडतात बऱ्यापैकी, त्यामुळे ती इकडे ब्लाऊज घेऊन आली आणि तिला गुरुवारी उद्या संध्याकाळपर्यंत हे 4ही ब्लाऊज पाहिजे आहेत. म्हणजे आता लग्नाचा घाणा आला, वेगवेगळे कार्यक्रम आले, त्यासाठी तिला हे ब्लाऊज घालायचे आहेत. आणि एक ब्लाऊज आहे तो तिने आरीवर्कसाठी टाकलेला होता. तर हे बघा, अशी पूर्ण भरलेली साडी आहे ही. आणि नंतर मग ती माझ्याकडे पहिल्यापासून ब्लाऊज शिवत असल्यामुळे नाही म्हणता आले नाही आणि मापही तिचे खूप छोटे आहे. मला जसे की उद्या दुसरे 2 ब्लाऊज शिवायचे होते आणि उद्या मला माझ्या चुलतीच्या पूजेला देखील जायचे आहे, त्यामुळे मला माझा एक साडीवरचा ब्लाऊज देखील तयार करायचा होता. पण आता कशाचं काय होतं आहे, माझा तर ब्लाऊज मला मागेच ठेवावा लागणार आहे. ही जी नेटेड साडी आहे त्याच्यावरचा ब्लाऊज पीस हा असा निघलेला आहे. पुढे अशी खूप छान डिझाईन आहे आणि ही जी डिझाईन आहे ही बाह्यांना येते, ही तिला घ्यायची नाही. मला जर शक्य झाले तर याचे व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. अगर घाईघाईत जर माझ्याकडून हे काम झाले तर मी व्हिडिओ करू शकत नाही. ही पार्टीवेअर साडी आहे ही, पण हिचा देखील तिला आता नवीन जी ट्रेंडिंग स्लीव्ज आहे ती शिवायची आहे. हिला देखील पुढच्या साईडने गळा आहे, बघा हा गळा, आणि हिला छोटासा पप पाडून हिला ही बाही शिवायची आहे. ह्या साडीवरचा पीस जो आहे तो बॅक साईडलाच हुके येणार आहेत ह्या दोन्ही ब्लाऊजची. आणि नंतर ही जी कॉटनची साडी आहे ही तिला हा ब्लाऊज आहे हा सिंपल शिवायचा आहे. लकीली माझ्याकडे अस्तरे होती, ते अस्तरे मी बघते आहे की आता मॅच होतात का नाही. जर अस्तरे मॅच नसती झाली तर माझी खूपच घाई गडबड झाली असती, पण लकीली माझ्याकडे अस्तरेही हिच्या प्रत्येक ब्लाऊजला मॅच झालं. नाहीतर मला मग त्यांना कामावून आल्या म्हणजे चहा पाणी करून कामावून आल्यावर त्यांना लगेच म्हणावे लागले असते की मला याचे अस्तर आणून द्या, मला उद्या याचे ब्लाऊज शिवायचे आहेत. पण त्यांनीही बडबड केली असते. त्यांचं असं म्हणणं आहे की तो अर्जंट ब्लाऊज घेत जाऊ नकोस. पण कसं असतं, आपले जे रेग्युलर कस्टमर असतात त्यांना नाही म्हणायला आपली जीभ ओढतच नाही. आणि कसं, ह्या म्हणजे मुलीची जी आहे ती कटकट देखील काहीच नसते, खूप छान आणि सिंपल मुलगी आहे ही. बघा,
चारही ब्लाऊजला माझ्याकडे अस्तर मॅच झालेले आहेत. त्यामुळे मी आता हे ब्लाऊज जे आहेत हे उद्या शिवून तिला देणार आहे. बघूया, मी उद्याचा रुटीनचा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन की मी कशाप्रकारे ही ऑर्डर पूर्ण केली. आणि माझा तर ब्लाऊज म्हणताना पूजेला मी आता माझी जुनी म्हणजे काठपदराचीच म्हणा, पण एखादी जुनी साडी घालून जाईन किंवा शक्य झाल्यास शिवूनही काढेन ब्लाऊज. पण मला वाटत नाही की माझा स्वतःचा ब्लाऊज माझ्याकडून आता शिवून होणार आहे. आईने मला ती साडी उन्हाळ्यामध्ये मी तिच्याकडे गेले होते त्यावेळेस घेतली होती. तेव्हापासून तिचे जवळपास 4-5 वेळा विचारून झाले आहे, ब्लाऊज शिवलास का नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.